स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न विथ साई या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गणितासोबतच एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्र राज्यातली जर समजा कुणाला तुम्हाला एखादा जर समजा प्रश्न विचारला की कसा जर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती आहेत, तर आपल्या पटकन तोंडामध्ये येतं महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। पण ते जर समजा 36 जिल्हे आपल्याला जर सांगायचं म्हणलं तर आपलं तप पप मम होतं। म्हणून आपण आज एक अशी नवीन ट्रिक घेऊन आलेला आहोत की ती महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे किती, ती जर समजा तुमची ट्रिक तुम्ही जर लक्षात ठेवली तर ती ट्रिक लक्षात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला त्या ट्रिकनुसार जर चाललं पाहिलं तर तुम्हाला ती महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ते तुम्हाला लवकर आणि फास्ट मध्ये लक्षात येईल। त्यासाठी एक ट्रिक आहे बाळांनो, बघा, अग कमला उठ, अग कमला उठ, एक सोपी ट्रिक आहे बाळांनो। अग कमला उठ, पाय धु, छान रस भजी चहा बनव। काय करायचे, एक आई असू द्या किंवा समजा कुणाला तरी समजा मुलीला काय म्हणते, अग कमला उठ, पाय धु, छान रस भजी चहा बनव। तिच्या ही जर समजा ट्रिक जर तुमच्या लक्षात जर राहिली तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्याचे नाव पटापट आणि एका मिनिटामध्ये सांगू शकता। त्याच्यानुसार जर समजा अग म्हणाय गेलं तर अ पासून सुरुवात होणारा पहिला जिल्हा आहे अकोला, अहिल्यानगर आणि अमरावती। अ जर लक्षात राहिलं तर तुम्ही 3 जिल्ह्याचे नाव सांगू शकता। त्याच्यानंतर ग आहे, ग जर समजा आलं तर ग जर समजा सुरुवात केली तर ग पासून गडचिरोली आणि गोंदिया सांगू शकता। त्याच्यानंतर कमलाचं क आहे, क पासून कोल्हापूर जिल्हा, म पासून मुंबई शहर जिल्हा, त्यानंतर ल पासून लातूर जिल्हा, असे खूप सारे जिल्हे आहेत। त्यानंतर कमला झाल्याच्या नंतर समोर गेलं तर उ पासून जर सुरुवात केलं तर उ पासून मुंबई उपनगर, ठ पासून ठाणे, प पासून पालघर आहे, पुणे आहे, परभणी आहे। त्यानंतर ये पासून यवतमाळ, ध पासून धुळे आणि धाराशिव, त्याच्यानंतर छ पासून छत्रपती संभाजीनगर। समोर आणखीन आहेत, आपण कुठपर्यंत गेलो, अग कमला उठ, पाय धु, छान छ झालं, छ पासून न पासून छान, न पासून नांदेड, नागपूर, नाशिक। त्याच्यानंतर रस आपण इथं बघा रस आहे, र पासून रायगड, रत्नागिरी। त्यानंतर स पासून सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, असे 4 जिल्हे आहेत। त्यानंतर भजी पासून भजी बनवायला जर समजा सुरुवात केली तर भ पासून भंडारा आहे, ज पासून जळगाव जालना आहे, त्यानंतर च पासून चंद्रपूर आहे, ह पासून आपण ज्या जिल्ह्यात राहतो ते हिंगोली जिल्हा आहे। त्याच्यानंतर ब पासून बीड बुलढाणा जिल्हा आहे, त्यानंतर न पासून नंदुरबार जिल्हा आहे आणि व पासून वर्धापूर आणि वाशिम जिल्हा आहे। असं जर समजा तुम्ही एक ट्रिक जर समजा लक्षात ठेवली, ती ट्रिक कोणती आहे, अग कमला उठ, पाय धु, छानसा काय कर, छान रस चहा भजी बनव। एवढी जर समजा तुम्ही जर ट्रिक जर बनवली, जर लक्षात ठेवली तर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण असलेले जिल्हे ते आपल्या लक्षात ठेवू शकतो। जर समजा ही जर ट्रिक जर समजा तुमच्या लक्षात जर राहिली तर तुम्ही एकदम एका मिनिटामध्ये जर समजा तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते जर जिल्हे आहेत असं जरी विचारलं तर एकदम तुम्ही पटकन महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत ते सांगू शकता। त्यासाठी ही ट्रिक तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावी, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत ते लवकर लक्षात राहील। धन्यवाद। जर समजा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद बाळांनो।